हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे एमसीआरई ची वॅकन्सी आलेली आहे. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी जे काही एक्झाम पॅटर्न असणार आहे आणि मित्रांनो सिलेबस असणार आहे, यावरती आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. ज्यावेळेस आपण वॅकन्सी नोटिफिकेशन चॅनलवरती डिस्कस केलेलं, त्यावेळेस खूप साऱ्या स्टुडंटने मला व्हॉट्सअपवरती मेसेज केलेला की सर, मला ही एक्झाम द्यायची आहे, मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे, पण सर याच्यासाठीचा जो काही एक्झाम पॅटर्न आहे, सिलेबस आहे, त्यावरती व्हिडिओ बना. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सी येतात आणि असे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक स्टुडंट सजेस्ट करतात, त्यावरती 100% व्हिडिओ बनवला जातो. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आरडी फार्मा थ्रू जी आपल्या महाराष्ट्रामध्ये डीएचएससी वॅकन्सी येणार आहे, तर या वॅकन्सीसाठी स्पेशल बॅच पण घेण्यात येते. या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल किंवा याचं स्टडी मटेरियल पाहिजे असेल, तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि सोबतच फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स करायचा असेल तरी पण हा जो ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार एमसीआरई जे अपकमिंग खूप चांगली वॅकन्सी आहे, ह्याची एक्झाम असणार आहे, त्यासाठीचा जो काही एक्झाम पॅटर्न असणार आहे तो आपण बघणार आहेत. तर मित्रांनो, मेनली तर ही कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. याच्यामध्ये मित्रांनो, जे ड्युरेशन टाइम तुम्हाला एक्झाम मध्ये भेटणार आहे, तर ते मित्रांनो तुम्हाला 90 मिनिट टाइम भेटेल. आणि या 90 मिनिट जे टाइम भेटणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील 100 एमसीक्यू क्वेश्चन्स. तर 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. आणि हे 100 एमसीक्यू क्वेश्चन असतील 400 मार्क्ससाठी. म्हणजेच एक एमसीक्यू क्वेश्चन जर तुमचा करेक्ट आला, तर तुम्हाला इथे 4 मार्क्स भेटणार आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ही सेंट्रलची एक्झाम आहे. याच्यामध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. 0.25 हे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असणार आहे. तर मित्रांनो, याचे जे कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे, तर याचे जे 100 क्वेश्चन्स असतील, तर त्याचे 20-20 क्वेश्चनचे 5 सेक्शन्स केले जातील. जर तुम्ही रिसेंटली डीएमईआर चा पेपर दिलेला असेल, त्याच पद्धतीने तुम्हाला एका सेक्शन साठी मित्रांनो टाइम भेटणार आहे. किती? 5 सेक्शन असतील आणि एका सेक्शन साठी तुम्हाला टाइम भेटेल 18 मिनिटे. आणि या 18 मिनिटांमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील 20 क्वेश्चन्स. तर त्या सेक्शन मध्ये तुम्हाला टाइम भेटणार आहे 18 मिनिट आणि क्वेश्चन असतील 20. तर ते 18 मिनिट झाल्याच्या नंतर तो सेक्शन काय होईल? क्लोज होईल आणि नेक्स्ट 20 क्वेश्चन 18 मिनिटासाठी ओपन होतील. असे 5 सेक्शन तुम्हाला एक्झाम पॅटर्न मध्ये असणार आहेत. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल, तर पॅटर्न जर तुम्ही बघितला, तर 90 मिनिटं असतील, 100 क्वेश्चन असतील, 400 मार्क्ससाठी निगेटिव्ह मार्किंग असेल आणि 5 सेक्शन, एका सेक्शनला 18 मिनिटे आणि एका सेक्शन मध्ये 20 क्वेश्चन. आता मित्रांनो, एक्झाम आपण हे जर झालं की एक्झाम कशी होणार, पण याच्यामध्ये सिलेबस कशा पद्धतीने डिवाइड आहे. तर मित्रांनो, जे 100 एमसीक्यू क्वेश्चन आहेत, त्यामधले 20 एमसीक्यू क्वेश्चन जे असणार आहेत, ते असतील जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, नॉलेज ऑफ कॅम्प्युटर. म्हणजे मित्रांनो, हा झाला कोणता सिलेबस? नॉन टेक्निकल सिलेबस. तर नॉन टेक्निकल, नॉन फार्माचा जो सिलेबस आहे, त्यावरती मित्रांनो तुम्हाला 20 क्वेश्चन येतील. तर हे 20 क्वेश्चनची पण तयारी तुम्ही व्यवस्थित करा. जनरल नॉलेज असेल, ऍप्टिट्यूड असेल, नॉलेज ऑफ कॅम्प्युटर असेल, यावरती 20 क्वेश्चन येतील. आणि जे दुसरे 80 क्वेश्चन राहिलेत मित्रांनो, ते 80 क्वेश्चन असतील आपल्या टेक्निकल डोमेन नॉलेज, म्हणजेच फार्माच्या सिलेबस वरती. आता हे फार्माचा सिलेबस त्यांनी इथे एक पॉइंट दिलाय, syllabus will be in according with education qualification and experience essential desirable as mentioned in advertisement as applicable. तर मित्रांनो, ज्यावेळेस नोटिफिकेशन मध्ये ज्या एम्सच्या वॅकन्सीज आहेत, तिथे मोस्ट ऑफ दी पोस्टला डायरेक्ट डिप्लोमा इलिजिबल केलंय आणि काही पोस्ट मध्ये डिझायरेबल मध्ये एक्सपिरियन्स दिलेला आहे. सो तिथे सिलेबस त्या पद्धतीने असेल. आणि जिथे डिप्लोमा डायरेक्टली दिलेला आहे, तिथे जे सिलेबस असणार आहे मित्रांनो, ते डिप्लोमाचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जेवढे पण सब्जेक्ट होते, त्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. सो इथे लक्षात घ्यायचं की 20 जे क्वेश्चन असतील, ते नॉन टेक्निकल सिलेबस, म्हणजे जसं की जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड आणि नॉलेज ऑफ कॅम्प्युटर. म्हणजे इथे मित्रांनो मराठी, इंग्लिश हे नसणार आहे. आपल्या स्टेटमध्ये ज्या वॅकन्सी येतात, त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल सिलेबस मध्ये मराठी असेल, जीके असेल, इंग्लिश असेल, असे पॉइंट असतात. पण इकडे जर आपण सेंट्रलचं बघितलं नॉन टेक्निकल, तर जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड,
नॉलेज ऑफ कॅम्प्युटर यावरती 20 क्वेश्चन आणि 80 क्वेश्चन फार्मा पार्ट वरती. आता फार्मा पार्ट वरती मित्रांनो इथे जर बघितलं तर इम्पॉर्टंट एम्स मध्ये जे पॉइंट असणार ते म्हणजे फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजी मध्ये क्लासिफिकेशन वरती क्वेश्चन येतात, मोड ऑफ ऍक्शन वरती येतात, त्याचबरोबर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन वरती क्वेश्चन येतात, म्हणजे साईड इफेक्ट अँटीबायोटिक वर क्वेश्चन येतात, सीएनएस असेल, सीव्हीएस असेल, एएनएस मधले ड्रग असतील यावरती क्वेश्चन विचारतात. आणि मित्रांनो फार्माकोलॉजीचे बेसिक जे जनरल फार्माकोलॉजी आहे, फार्मॅकोकायनेटिक, फार्मॅकोडायनामिक यामधून क्वेश्चन खूप सारे विचारले जातात. त्याच्यानंतर आहे फार्मास्युटिक्स. फार्मास्युटिक्स मध्ये डोसेज फॉर्म असेल, प्रिस्क्रिप्शन, डिस्पेन्सिंग, डोस कॅल्क्युलेशन, स्टोरेज वरती क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री यावरती क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मसीमध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशन, इन्व्हेंटरी कंट्रोलच्या ज्या काही मेथड्स आहेत, वेगवेगळ्या मेथड आहेत यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. त्याचबरोबर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये जे काही शेड्यूल्स आहेत, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट असेल, फार्मसी ऍक्ट असेल यावरती क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर एचएपीचा जर पार्ट आपण बघितला तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम असेल, जे काही सिस्टीम आहेत ह्युमन बॉडीच्या यावरती क्वेश्चन येतात. फार्माकॉग्नॉसी मध्ये क्रूड ड्रग, मेडिसिनल प्लांट, अडल्ट्रेशन वगैरे वरती क्वेश्चन विचारले जातात. कम्युनिटी फार्मसी वरती विचारले जातात. बायोकेमिस्ट्री, ड्रग स्टोर मॅनेजमेंट. तर मित्रांनो इथे जर बघितलं तर टोटल डिप्लोमाचा फर्स्ट आणि सेकंड इयरचा जो काही सिलेबस आहे त्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आणि मित्रांनो आपल्या नोटिफिकेशन मध्ये असे स्पेसिफिक पॉइंट दिलेले आहेत की त्यावरती क्वेश्चन येतील. सो तुम्हाला स्टडी करताना इथे जे 80 क्वेश्चन्स असणार आहेत याची स्टडी करताना तुम्हाला सर्व डिप्लोमा फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा जो काही सिलेबस आहे, पीसीआय ने आता जो नवीन 2022 पासून आलेला पीसीआयचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट, आता एक सब्जेक्ट आहे सपोज फार्माकोलॉजी, आता फार्माकोलॉजी मध्ये इम्पॉर्टंट काय असणार आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्लासिफिकेशन, ते तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर आहे साईड इफेक्ट, एडीआर तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर जनरल फार्माकोलॉजी मध्ये अँटागोनिस्ट असेल, अगोनिस्ट असेल, कायनेटिक, डायनामिक या ज्या डेफिनेशन्स आहेत तर या सगळं करावं लागेल. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये काय करावं लागेल, जे काही सर्व शेड्यूल्स आहेत ते करावे लागतील. त्याच्यानंतर जे काही फॉर्म नंबर आहेत तर ते तुम्हाला करावे लागतील. तर असा जो इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे ना तो तुम्हाला सर्व सब्जेक्ट मधून करावा लागेल, जेणेकरून तुमच्या इकडे आउट ऑफ मार्क आले तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे रिझल्ट मध्ये एवढी जास्त रँक जात नाही आणि याची फीस पण खूप जास्त आहे. तो तेवढे फॉर्म कम्पेरेटिव्ह डीएमईआर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न घेऊन चालत असाल तर तुम्हाला मित्रांनो तयारी तर करावी लागेल. कॉम्पिटिशन तर आहे, खूप जास्त स्टुडंट पास आउट होत आहेत, फेक कॉलेजेस खूप जास्त झालेले आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे असावं लागेल. तयारी व्यवस्थित करा. आणि मित्रांनो हा पॅटर्न होता, सिलेबस होता. होप सो तुम्हाला सर्वांना समजला असेल. आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल तर आरडी फार्माचा जो काही ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता. आणि मित्रांनो आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला डीएचएससी बॅच जॉईन करायची असेल तर हा जो आपला ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. पीव्हीची बॅच जॉईन करायची असेल तरी पण यावरती मेसेज करू शकता. थँक्यू ऑल.